दीड वर्षांपूर्वी 11मुखी महादेव मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने आमदार सुहास कांदे यांनी मंदिराला भव्य सभामंडप बांधून देण्याचा शब्द दिला होता। आज त्यांच्या या शब्दांची पूर्तता झाली असून भव्य सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा गौरव केला। सभामंडप भक्तांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे। तसेच आमदार सुहास कांदे यांनी हायमास्ट बसवून दिले आहेत, त्यामुळे मंदिर परिसरात आता अधिक प्रकाशित झाला आहे। येण्या जाण्यासाठी रस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे फरहान खान यांनी यावेळी सांगितले। सोहळ्याला शहर प्रमुख सुनील जाधव, राजेश शिंदे, कारभारी शिंदे, अंबादास शिंदे, दिगंबर भागवत, भरत ईधे, बिरू शिंदे, भागीरथ जेजुरकर, हेमंत शिंदे, बाबू शिंदे, गंगाधर कर्नल, कृष्णराव शिंदे, वसंत सोनावणे, भाऊराव शिंदे, नारायण शिंदे, शशी सोनावणे, संतोष कांदे यांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मल्हार सेनेचे राजेश शिंदे यांनी सुहास कांदे यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती उपस्थित भाविकांसमोर मांडली। या कार्यक्रमादरम्यान जुना आखाडाचे दिवंगत किसनगिरी महाराज यांच्या 45व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन व श्रावण महिन्याच्या पर्वकाळाचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे।